नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 4,500च्या दरावर डिसेंबर महिन्यात काय आपण सर्वांनी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री, का मग तेजीची वाढ बघत जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी थांबायला पाहिजे. ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा सध्या मनात उपस्थित झालाय. आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारता झालाय की 4,500च्या दरावर काय डिसेंबर महिन्यात करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री, का मग तेजीची वाढ बघत जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपण या ठिकाणी थांबायला पाहिजे. कशात होणार या ठिकाणी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आणि अचूक उत्तर. या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला इथं शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार काय डिसेंबर महिन्यात आता 4,500च्या भावावर आपण सर्वांनी करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री, का मग जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबायला पाहिजे. कशात होणार या ठिकाणी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर. तर मित्रांनो, सध्याच्या कंडीला प्रश्न कोणता आहे की सध्याच्या कंडिशनला प्रश्न एवढाच आहे की 4,500च्या दरावर आपण सोयाबीन डिसेंबर महिन्यात विकायचं, का मग तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबायचं. जर या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळवायचं म्हटलं तर भविष्यात सोयाबीनचा दर कसा राहणार हे बघावं लागेल. आता भविष्यात सोयाबीनचा दर कसा राहणार हे बघायचं असेल तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतं हे बघावं लागेल, कारण देशातील सोयाबीनचा बाजारभाव 100% अवलंबून असतो आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरती. आता आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा जर विचार केला तर सध्याच्या कंडिशनला फक्त अमेरिका हा एकटाच देश आहे की जो सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन याची निर्यात करत आहे. अमेरिकेची सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन निर्यात ही इथून पुढे म्हणजे 2026 मध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढताना दिसणार आहे. याच्यामुळे काय होणार, मग सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये जबरदस्त गॅप निर्माण होणार आणि हा गॅप आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये म्हणजे सीबॉटवरती सोयाबीनच्या बाजारभावाला सहजगत्या या ठिकाणी सुरुवातीला $13 प्रति बुशेल्स आणि तदनंतर $14 प्रति बुशेल्सपर्यंत घेऊन जाणार आहे. आता याच्यामुळे काय होणार ते तुम्हाला समजावून सांगतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव एवढ्या प्रमाणात सुधारला की आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी सुधारणार. शिवाय यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादनात तब्बल 20 ते 25% घट आहे. दुसरीकडे आपण सर्वांनी जर बघितलं तर ऑइल मिल, सरकार आणि व्यापारी यांची जोरदार सध्या खरेदी सुरू आहे. ही खरेदी आणखीन 2 महिने या पद्धतीनं जर सुरू राहिली तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की भविष्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात खूप मोठा व खूप भयंकर गॅप निर्माण होणार आहे. कारण मागच्या वर्षीचा सोयाबीनचा शिल्लक साठा अजिबात नाही. याच्यामुळे सोयाबीनचा भाव मार्च एंडिंगपर्यंत 5,500 तर मे एंडिंगपर्यंत 6,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
यामुळे जर आपण थांबू शकत असाल तर अजिबात डिसेंबर महिन्यात 4,500च्या दरावर सोयाबीनची विक्रीही करू नका. आणि जर पैशाची फार गरज असेल तर मग आपण डिसेंबरच्या एंडिंगला 46-47चा जो भाव मिळाला तिथं 50% सोयाबीन विक्री करू शकतात आणि बाकी 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा, ज्यामुळे होईल आपला इथं खूप खूप फायदा. आता एक आणखी ऑप्शन आहे आपल्यासमोर की जर तुम्हाला हमीभावावरती सोयाबीन विकायचं असेल, झंझट ठेवायची नसेल तर तिथं सुद्धा रजिस्ट्रेशन करून आपण सोयाबीनची विक्री करू शकता. ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना विकायचं ऑप्शन आहे. ज्यांना या ठिकाणी 6,000 भावाची अपेक्षा आहे त्यांना थांबण्याची रिक्वेस्ट आहे आणि ज्यांना 5,328 भाव परवडतो त्यांनी सरकारला सोयाबीन विकायचं. या पद्धतीनं आपण सर्वांनी जर निर्णय घेतला तर मला वाटतो या ठिकाणी आपला जो फायदा होणार आहे तो 100% यथोचित प्रमाणात होऊ शकतो. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.